आणि हे गीत पण कोणी लिहिलेलं आहे? भक्तिविनोद ठाकूरांनीच लिहिलेलं आहे. तर गीताचं बोल आहे, मी अत्यंत आनंदाची वार्ता सांगत आहे. ती वार्ता म्हणजे काय? स्वतः नित्यानंद प्रभूंनी सुरभी कुंज येथे नामहट्ट म्हणजे नामाचा बाजार उघडलेला आहे. मग सुरभी कुंज ह्या ठिकाणाचं नाव काय? सुरभी कुंज. तर इथं मी वार्ता सांगतो, भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की नित्यानंद प्रभूंनी हरिनामाचा बाजार उघडलेला आहे. यातील सर्वात महत्त्वाची वार्ता म्हणजे केवळ श्रद्धेचे मूल्य स्वीकारून नित्यानंद प्रभू या नामाच्या बाजारातून सर्वांना शुद्ध हरिनामाची विक्री करत आहे. श्रीनाम प्रभू की, श्री नित्यानंद राम की. सर्व भक्त वृंदाला या नामहट्टाकडे आकर्षित झालेले पाहून नित्यानंद प्रभू जे या नामहट्टाचे धनी आहेत, सर्वांशी व्यवहार करून त्यांना भगवंतांचे पवित्र नाम विकत आहेत. हे बंधूंनो, आपणास जर हे पवित्र हरिनाम खरेदी करायचे असेल तर चला माझ्याबरोबर आपणात महाजन नित्यानंद प्रभूंकडे गेले पाहिजे. भक्तिविनोद ठाकूर म्हणताय, आपण कृष्ण नाम खरेदी केल्यानंतर मी त्यातील माझी दलाली घेईन आणि तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील. तर भक्तिविनोद सांगतात माझी दलाली पण मी घेईन. तर व्यवहारामध्ये होतं ना, एखादी वस्तू तुम्हाला मी कमी किमतीत दिली तर मला पण काही कमिशन मिळते. तर भक्तिविनोद ठाकूरांनी पण इथं दुकान उघडलं आपलं, कोणतं? हरिनाम वितरण करण्याचं. मुख्य दुकानाचे मालक कोण आहेत? नित्यानंद प्रभू आहेत. आणि नित्यानंद प्रभू आता काही शतकांपूर्वी दुकान उघडलं होतं. मध्ये ते दुकान जरा मंदी चालू होती. भक्तिविनोद ठाकूरांनी पुन्हा ते दुकान चांगल्या पद्धतीने सुरू केलं. मग त्यांचं पण कमिशन मिळालं पाहिजे त्यांना. मग ते म्हणतात की मला पण काहीतरी कमिशन मिळेल, पण तुम्ही या. आणि पहा, भक्तिविनोद ठाकूर हे जे लिहित आहेत हे काही कल्पना नाही आहे. तर भक्तिविनोद ठाकूरांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, नवदीप महात्म्य. तो पण ग्रंथ इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे त्यांनी. तर त्या नवदीप महात्म्यामध्ये काय वर्णन आहे बरं? तर नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभू अंतर्धान झाल्यानंतर जीव गोस्वामी जे षड गोस्वामीपैकी एक आहेत आणि षड गोस्वामीपैकी ते सर्वात लहान होते जीव गोस्वामी. आणि जीव गोस्वामी कोणाचे नातेवाईक होते? कोणाचे ते संबंधित होते? हां, सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी यांचे कोण होते? ते पुतणे होते. कारण सनातन गोस्वामी रूप गोस्वामींना आणखीन एक लहान भाऊ होते, त्यांचे नाव होतं अनुपम. आणि अनुपम यांचे जीव गोस्वामी पुत्र होते. आणि त्यामुळे सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामींची विशेष कृपा झालेली आहे जीव गोस्वामींच्यावर, है ना. आणि सर्वात लहान असल्यामुळे म्हणजे बाकी सर्व जे काही गोस्वामी आहेत ते वृंदावनमध्ये होते तेव्हा जीव गोस्वामी ह्या भागात आले होते आणि नित्यानंद प्रभूंना भेटले होते. आणि नित्यानंद प्रभूंनी जीव गोस्वामींना सोबत घेऊन आणखी इतर काही पार्षदांना सोबत घेऊन, म्हणजे चैतन्य महाप्रभू अंतर्धान झाल्यानंतर काही पार्षद अंतर्धान झाले होते, परंतु नित्यानंद प्रभू आणि काही पार्षद अजून हयातीत होते. तर त्या सर्वांना घेऊन आणि जीव गोस्वामींना प्रमुखता घेऊन त्यांनी काय केलं? नवदीप परिक्रमा करवली. आणि ज्या ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी विशेष लीला केलेल्या आहेत त्याचं दर्शन स्वतः नित्यानंद प्रभूंनी जीव गोस्वामींना करवलं. आणि सर्व लीलाचे ठिकाण दाखवली. त्या ठिकाणी कोणकोणत्या लीला झाल्या ते सर्व नित्यानंद प्रभूंनी स्वयं जीव गोस्वामींना सांगितलं. आणि त्याचं वर्णन भक्तिविनोद ठाकूर नवदीप महात्म्य या ग्रंथामध्ये देतात. आणि कशा पद्धतीने देतात? तर सांगितलं जातं भक्तांच्या द्वारे की भक्तिविनोद ठाकूर काय करायचे? या ठिकाणी साधना करत असताना त्या लीलेमध्ये प्रवेश करायचे. जसं आपण परवा सांगितलं, कोण कोण भाग्यवान देखे बारो पाय, की ह्या धामामध्ये भगवंतांच्या लीला नित्य चालतात. परंतु जे भाग्यवान आहेत त्या पात्रतेचे आहेत ते अजूनही ते लीला काय करू शकतात? पाहू शकतात, त्या लीलेमध्ये प्रवेश करू शकतात. मग भक्तिविनोद ठाकूर या ठिकाणी वास करत असताना त्यांनी स्वतः चैतन्य महाप्रभूच्या लीला पाहिलेल्या आहेत, त्या लीलेमध्ये प्रवेश केलेले आहेत. आणि विशेष करून नित्यानंद प्रभूंनी जे काही धामाचं दर्शन घडवलं जीव गोस्वामींना त्यावेळेचं पूर्ण त्यांनी दर्शन केलेलं आहे त्या साधनेच्या दरम्यान. आणि त्याचं वर्णन त्यांनी त्या नवदीप महात्म्यामध्ये केलेलं आहे. आणि मग त्यांनी पाहिलेलं आहे त्या दृष्टांतामध्ये की इथं नित्यानंद प्रभू कसं प्रचार करत होते, नाम हट्ट त्यांनी कसं ओपन केलेला होता हे त्यांनी पाहिलेलं आहे. आणि तेच वर्णन इथं त्या गीतामध्ये ते करत आहेत भक्तिविनोद ठाकूर. भक्तिविनोद ठाकूर काही कल्पना मांडत नाही तिथं, त्यांनी जे काही पाहिलेलं आहे स्वतः त्या दिव्य चेतनेमध्ये त्याचंच वर्णन गीतांच्यामध्ये आणि त्यांच्या ग्रंथामध्ये होत आहे. आणि भक्तिविनोद ठाकूरचं आणखी सांगितलं, एका वेळेला ते भगवंताच्या धामात पण प्रवेश केलेले आहेत.
आणि त्यांची स्वरूपस्थिती पण त्यांनी लिहिलेली आहे. ते कोण आहेत? भक्तिविनोद ठाकूर भगवंताच्या धामामध्ये नयन मंजिरी आहे. म्हणजे राधाराणी आणि त्यांच्या सखी आहेत, अष्टसखी आपण मंदिरामध्ये पाहतो. तर त्या अष्टसखींना आणि राधाराणीला भगवंताच्या सेवामध्ये सहाय्य करणारे कोण असतात? मंजिरी असतात. मंजिरी थोडी सखींपेक्षा लहान असतात वयाने. तर भक्तिविनोद ठाकूर पण भगवंताच्या धामामध्ये एक मंजिरी आहे. त्या मंजिरीचं नाव काय आहे? नयन मंजिरी. आणि भगवंताच्या धामामध्ये ते गेले होते आत्मस्तरावर. तर त्यांनी ब्रह्मांडाचं जे काही वर्णन आहे गोलोक चार्टमध्ये, कुठं वैकुंठ आहे, कुठं अयोध्या धाम आहे, द्वारका धाम कुठं आहे, मथुरा धाम काय, हे पण त्यांनी त्या दृष्टांतामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्याचं पण काही ग्रंथांमध्ये थोडक्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही की हे आचार्य कोणत्या स्थितीमध्ये होते. आणि मग ह्या गीतामध्ये पण त्याचंच वर्णन आहे की त्यांनी त्या दृष्टांतामध्ये जे पाहिलेलं आहे की नित्यानंद कशा पद्धतीने हरिनाम वितरण करत आहे, त्याचं वर्णन इथं करत आहे की हरिनामाचं दुकान नित्यानंद प्रभूंनी ओपन केलेलं आहे आणि ते काय करत आहेत? सर्वांना ते हरिनाम देत आहे. आणि मी पण ते हरिनाम पुढं हरिनामाचं दुकान सुरू केलेलं आहे पुढं. आणि तुम्ही काय करा, या आणि हरिनाम घ्या, असं भक्तिविनोद ठाकूर म्हणतात. आणि म्हणून आत्ता पण इस्कॉन मायापूरच्या द्वारे ह्या भागात जो प्रचार चालतो, तर नवीन प्रचार केंद्र ओपन केलं जातं. तर त्याला नाव काय दिलं जातं? नामहट्ट केंद्र असं दिलं जातं. नामहट्ट केंद्र म्हणजे सुरुवातीचं आहे, छोटा ग्रुप आहे, ते नामहट्ट केंद्र आहे. म्हणजे नामाचं दुकान आहे एक प्रकारे. आणि बद्ध जीवांना त्या ठिकाणी नाम वितरण केलं जात आहे. पुढे म्हणतात, नित्यानंद प्रभू अतिशय दयाळू आहेत. केवळ श्रद्धेचा स्वीकार करून नित्यानंद प्रभू सर्वांना परम आनंद प्रदान करीत आहेत. जर का नित्यानंद प्रभू गौर असा जयघोष करताना एखाद्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू आलेले पाहतात, तेव्हा त्या सर्व काही प्रदान करतात. म्हणजे एखादा गौर असं नाव घेतात, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, तर नित्यानंद प्रभू त्याला सर्व काही प्रदान करतात. नित्यानंद प्रभू जात, धन संपत्ती, विद्या, सामर्थ्य यांचा कोणताच विचार न करता सर्वांना ते श्रीकृष्णांचा शुद्ध संदेश वितरित करीत आहेत. आता या माया जालाचा त्याग करून आपण गृहस्थ राहावा किंवा वनातील संन्यासी राहावा, आता कोणतीच अडचण राहणार नाही. कारण नित्यानंद प्रभूंनी असं कृपा करत आहेत की तुम्हाला संन्यासी झालं पाहिजे असं काही आवश्यकता नाही. घरामध्ये राहा, वनामध्ये राहा. ग्रहे दाखो वने दाखो, सदा हरी बोले डाको. तुम्ही वनामध्ये राहा किंवा घरामध्ये राहा, कुठेही राहा, पण तुम्ही मुखामध्ये काय घ्या? फक्त हरिनाम घ्या. दयाव नित्यानंद प्रभू चांडाळाशी पवित्र भगवत नाम प्रदान करीत आहेत, तेव्हा आता या कलियुगाचे किंचितही भय राहिले नाही. भक्तिविनोद ठाकूर घोषित करतात की नित्यानंद प्रभूंच्या चरणकमलाविना इतर कोणताही आश्रय नाही. कारण चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करायची असेल तर पहिला कोणाची कृपा प्राप्त झाली पाहिजे? नित्यानंद प्रभूंची. श्री नित्यानंद राम की जय. तर हे गीत मोठं आहे, पाहू आपण 2-4 कडवे गाऊ. तर ह्या गीताची चाल जरा वेगळी आहे, आपण ध्यानपूर्वक ऐकून जरा म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि आपण आपल्या ग्रुपवर पाठवलेला आहे, आपण पाहून सर्वांनी म्हणा. हरे कृष्ण. तर मला पण ही चाल जरा व्यवस्थित म्हणता येत नाही, आपण नित्यानं पूर्ण प्रार्थना करून, आचार्याने प्रार्थना करून म्हणण्याचा प्रयत्न करू. बड़ो सुखर खबर गाय, बड़ो सुखर खबर गाय. मला सर्वांनी बड़ो सुखर खबर गाय, बड़ो सुखर खबर गाय. भक्तिविनोद ठाकूर काय म्हणत आहे? फार आनंदाची गोष्ट आहे, ही खबर आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी, आणि ती फार सुखाची खबर आहे. बड़ो सुखर खबर गाय, बड़ो सुखर खबर गाय. सुरभि कुंज ते नाम हते
कृष्ण नाम तुम्हें पिंदे कृष्ण नाम तुम्हें पिंदे कृष्ण नाम तुम्हें पिंदे कृष्ण नाम दस्तूरी मोहिबे आमी पूर्ण हवे काम दस्तूरी मोहिबे आमी पूर्ण हवे काम नित्यानंद पुरुष जे कोणी नाम घेतो त्याच्यावर चैतन्य महाप्रभू विशेष कृपा करतात आणि हे ठिकाण नित्यानंद आहे आणि परमदया नित्यानंद प्रभू मुक्त असते हरिनाम सर्वांना वितरण करतात एखादा वस्तू असणार विकणारा व्यक्ती काय करतो अहो फार चांगला आहे जरा चकून बघा है ना आंबा आहे फ्रूट आहे किंवा काही स्वीट वस्तू आहे तर विकणारा व्यक्ती काय करतो अहो फोन बघा जरा फार गोड आहे जेणेकरून जे कस्टमर आहे त्यांनी खरेदी करावं मग इथं भक्तीविनोद काय म्हणत आहे एक बार देखले चके जन अरे बंधूंनो तुम्ही घाबरू नका हे हरिनाम घेऊन थोडं चाकून पहा किती गोड आहे आणि ते पण आपल्याला फक्त श्रद्धेच्या जोरावर मोफत मिळत आहे तर आपण संकोच करू नका इथं या आणि ह्या दिव्य मधुर हरिनामाला प्राप्त करा एक बार देखले चके जाल 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 गौर बोले नित्या देना सकल संभाल गौर नित्या देना सकल गौर बोले नित्या देना सकल संभाल या दुकानामध्ये काही जाती धर्म पाहिला जात नाही किंवा धन विद्याही पाहिली जात नाही कोणीही येऊ शकतो
आणि त्याची काही योग्यता नसेल तरी ह्या दुकानामध्ये तो हरिनाम प्राप्त करू शकतो. श्री हरिनाम प्रभू की जाती गण बल बल न करे अपेक्षा जाती गण विद्या बल न करे अपेक्षा
करून म्हणा जोरात गौरांग. हा सर्वात जोरात म्हणा. इथं आपण श्रद्धा दाखवायची आहे, तेव्हाच आपल्याला हरिनामाची कृपा मिळेल, नित्यानंदची कृपा मिळेल. तर श्रद्धेने एकदम जोरात नाही भगवंताचं नाव घ्या. इथं गीतामध्ये काय म्हणलेलं आहे, जो कोणी गौर नाव घेतो आणि त्याच्या डोळ्यातून आसू येतील तर त्यांना नित्यानंद सर्व काही प्रदान करतील. तर तेवढं मूल्य नाही आपल्याकडे अश्रूचं, तर तो किमान आपण हृदयातून एकदम उत्साहाने हरिनाम घेऊ तर आपल्याला किमान काही कमी किमतीचं तर काहीतरी वस्तू मिळेल या दुकानामध्ये. तर त्यामुळे आपण काय करा, सर्वांनी जोरात हरिनाम घ्या किंवा गौरांगपूरचं नाव घ्या. गौरांग हरे कृष्णा. तर परमपूज्य अवधूत महाराज जे आहेत त्यांची कृपा आपल्यावर सर्वांवर झालेली आहे. तर महाराजांसाठी विशेष आपण 3 हरिबोल म्हणून धन्यवाद मानूया. हरी बोल हरी बोल हरी बोल. तर आज भरपूर आपल्याला धन प्राप्त म्हणजे या दुकानातून भरपूर वस्तू प्राप्त झालेल्या आहेत. हां, कारण आपण सर्वांनी एवढ्या उत्साहामध्ये आपल्या श्रद्धेचं मूल्य नित्यानंद पुन्हा दाखवलेलं आहे. कारण एवढ्या उत्साहाने आपण हे कीर्तनामध्ये सहभागी झाला, गौरांग महाप्रभूंचं नाव घेतला, नित्यानंदचं पण नाव घेतला. कदाचित नित्यानंदचं नाव घेतल्यामुळे भगवंत नित्यानंद थोडं कमी वस्तू देतील, ते म्हणतील माझं नाव घ्यायचं नाही, कोणाचं नाव घ्यायचं, फक्त गौरांग महाप्रभूंचं. पण तू गौरांग महाप्रभू नित्यानंदचं नाव घेतल्यामुळे आपल्याला थोडं कन्सेशन देतील. खरोखर हे ठिकाण फार विशेष आहे. तर ह्या ठिकाणाचं पण कथा आहेत, पण आपल्याला वेळ नाही, आपण इथं लगेच निघू. तर पुढे आपण वेळ मिळाला तर आणि हरिहर क्षेत्रात तिथे थोडीशी कथा करू शकतो आणि संध्याकाळी पण ह्या ठिकाणाचं महात्म्य सांगू. कारण ह्या द्वीपाला गोद्रुद्वीप नाव काय पडलं त्या संबंधित कथा ह्या ठिकाणाच्या संबंधित आहे. तर आपण आता वेळ नाही, पुढे चर्चा करू. फक्त इथून जाताना आपण काय करा, नित्यानंद भक्तिविनोद ठाकूरांना प्रार्थना करू. कारण त्यांनी जे काही दुकान उघडलेलं आहे ते दुकान आपल्याला पुढे चालवायचं आहे, है ना. कारण एखादा व्यवसाय असतो तो व्यवसाय त्याचे वंशज पुढे चालवतात. आजोबांनी सुरू केला, मुलांनी वाढवला, नातवांनी आणि वाढवायचं आहे, है ना. तर आपलं कर्तव्य आहे की हे जे काही दुकान आहे हरिनामाचं ते पूर्ण जगापर्यंत न्यायचं आहे आणि आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या सामर्थ्यानुसार त्याचं मार्केटिंग करायचं आहे. आपल्याला आपण पण एजंट बनायचं आहे, है ना. लोक बाहेर काही कंपनीमध्ये कार्य करून भौतिक गोष्टी विक्री करतात आणि त्याच्यापासून भौतिक लाभ प्राप्त करतात, पण आपल्याला आध्यात्मिक लाभ प्राप्त करण्यासाठी आपण पण ह्या नित्यानंदच्या दुकानाचं एक प्रकारे मार्केटिंग एजंट बनायचं आहे आणि आपल्या भागामध्ये ह्या हरिनामाला ओपन करायचं आहे. नाम म्हटलं तिकडे पण आपण काय करायचे, ओपन करायचे आहे. मग आता आपण विट्यामध्ये प्रचार करत आहोत आणि आपल्या विट्यामध्ये पण आता येणाऱ्या काही महिन्यानंतर काही भक्त आहेत त्यांना आपण प्रचारासाठी सेवा देणार आहोत.
आपल्या कॉन्सलर मिटिंगमध्ये काही भक्त आहेत जे काही थोडे प्रचारक बनू शकतात, त्यांच्यासाठी आपण लीडरशिप सर्वंट लीडरशिप कोर्स म्हणून क्लास घेत आहोत. त्यांना आपण प्रचार कसा केला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नको याच्या संबंधित कोर्स घेत आहोत. तर आपण त्या भक्तांनी आणि आपण सर्वांनी प्रार्थना करू की नित्यानंद प्रभू आणि भक्तिविनोद ठाकूरांनी आपल्याला कृपा प्रदान करो, जेणेकरून त्यांनी जे काही दुकान इथं उघडलं होतं, प्रचार केला होता, त्याचा छोटासा अंश आपल्याला प्राप्त झाली कृपा. तर आपण आपल्या आपल्या भागामध्ये आपल्या क्षमतेनुसार कार्य करू. आपण भक्तिविनोद ठाकूर किंवा नित्यानंद प्रभूंच्या प्रमाणे कार्य करू शकत नाही, आपली तेवढी योग्यता नाही. परंतु फुल नाही फुलाची पाकळी आपण या आंदोलनामध्ये हातभार लावू शकतो. तर ती प्रार्थना आपण इथं केली पाहिजे. तर सर्वांनी हात जोडून 1 मिनटं नित्यानंद प्रभूंचं स्मरण करून, भक्तिविनोद ठाकूरांचं स्मरण करून, गौरांग महाप्रभूंचं स्मरण करून ती प्रार्थना करा, जेणेकरून त्यांनी आपल्याला सामर्थ्य प्रदान करू, जेणेकरून आपण बद्ध जीवांना हे हरिनाम देऊन एक दास्य भावनेने, कर्ता भावनेने नाही, आपली योग्यता नाही, फक्त आपण ह्या आचार्यांच्या नित्यानंदच्या कृपेने ते कार्य करू शकतो आणि बद्ध जीवांची सेवा करू शकतो. तर त्यासाठी आपण इथं प्रार्थना करा. श्री नित्यानंद राम की, श्री गौरांग महाप्रभु की, श्री भक्तिविनोद ठाकुर जी की, श्रील प्रभुपाद की, ताई गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण इथून निघून डायरेक्ट आपल्या गाड्यामध्ये बसू आणि तिथून आता हरिहर क्षेत्र नाव ठिकाण आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. तर आपण ज्यादा वेळ लावू नका, काही खरेदी करत खात बसू नका, कारण पुढे दर्शन बंद होणार, दर्शन होणार नाही. आता इथं शरीराचं खाद्याकडे लक्ष द्यायचं ना, आत्म्याच्या खाद्याकडे लक्ष द्यायचं. ते जेवढं घेईल तेवढं आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. हरे कृष्ण.